नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. यातील आपण आज भाग 3 वाचणार आहोत. शहाजीराजे यांचे व्रत. निजामशाहीतील नोकरी. शहाजीराजेंना निजामशाहीत मनसबदारी मिळाल्यावर त्यांना आपल्या अंगचे शौर्यवीर्यादी गुण दाखवण्याचा सुसमय दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1620 साली प्राप्त झाला. या वर्षी निजामशाहचा मुख्य कारभारी मलिक अंबर यांचे मोगलाशी निकराचे युद्ध झाले. या युद्धात शहाजीराजे मोठ्या शौर्याने लढले व त्यांच्या अंगचे अप्रतिम युद्धकौशल्य चांगले निदर्शनास आले. या लढाईत मलिक अंबरचा पराजय होऊन त्यास मागे हटावे लागले. परंतु शहाजीराजेंनी कच न खाता मोगलांच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा छापे घालून त्याला पुरेपूर करून सोडले. या मर्दुमकीस्तव दरबारात त्याची प्रशंसा झाली आणि मलिक अंबरचा त्याच्यावर फार लोभ जडला. यानंतर शहाजहान जो पुढे दिल्लीचा बादशाह झाला त्याने निजामशाही साप बुडवण्याचा निर्धार करून त्या दरबारातील लखुजी जाधव वगैरे कित्येक मराठी सरदारास मोठी लालूच दाखवून वश करून घेतले. त्यांचे मलिक अंबराशी चांगलेच पटत नसल्यामुळे ते असे सहज फितूर झाले. शहाजीराजे मोगलांच्या या लालचीस भुलले नाहीत. मलिक अंबराच्या पक्षाकडे शेवटपर्यंत राहून त्यांनी त्यास मोठ्या इमानाने सहाय्य केले. परंतु मोगलांच्या प्रबळ सैन्यापुढे त्यांचे काही एक चालले नाही आणि मलिक अंबरास त्यांच्याशी तह करावा लागला. हा सरदार पुढे फार दिवस जगला नाही. तो 1626 सालात मृत्यू पावला. मलिक अंबराच्या मागे शहाजीराजाने अनंत साबाजी नावाचा एक चतुर मुत्सद्याच्या साहाय्याने अल्पवयी मूर्तीच्या निजामशहाच्या आईचा आपल्यावर भरोसा बसवून घेतला आणि त्या शाहीचा सगळा कारभार आपण चालवला. इकडे लखुजी जाधव मोगलांकडे गेला होता. त्याने शहाजहानच्या सल्ल्याने निजामशाही बुडवण्याचा घाट घातला. हे पाहून शहाजीराजांनी मूर्तिजाला कासार घाटात माहुली नावाच्या एका मजबूत किल्ल्यात नेऊन ठेवले. जाधवाने मोगलांच्या मोठ्या सैन्यानिशी त्या किल्ल्यास वेढा दिला, पण शहाजीराजांनी 6 महिन्यापर्यंत त्यास दाद दिली नाही. शेवटी जाधवाने निजामशहाच्या आईशी मिलाफ केल्यामुळे शहाजीराजे निरुपाय होऊन आपल्या काही विश्वासी लोकांनिशी किल्ल्यातून निसटून गेले. तेव्हा जाधव त्याच्या पाठीमागे लागला. ही श्वरसुजामातांची धरपकड पलटणपर्यंत झाली. तेथून जाधवाने माघार घेतली, कारण शहाजीराजास पलटणच्या निंबाळकरांचे सहाय्य मिळून ते उलट खाऊन आपला धुव्वा उडवतील हे त्यास ठाऊक होते. शहाजीराजे माहुली किल्ल्यातून निघाले त्यावेळी त्यांची बायको जिजाबाई त्यांच्याबरोबर होती. ती त्यावेळी 7 महिन्याची गरोदर असून तिला घोड्यावर बसून निघावे लागले. पाठीवर शत्रू असल्यामुळे त्यांना वेगाने दौड करावी लागली. काही कोस गेल्यावर जिजाबाईंच्या पोटात मनस्वी दुखू लागले व पुढे दौड करण्याची तिला मुळीच त्राण उरले नाही. म्हणून तिला राजांनी शिवनेरी किल्ल्यात नेऊन ठेवले आणि तिच्या रक्षणासाठी काही लोक नेमून दौड पुढे चालवली. मागून जाधव त्या किल्ल्यापाशी आला तेव्हा तो वर तिच्या समाचारास गेला आणि तिला म्हणाला, तू शिंदखेडास माझ्या घरी जात असशील तर तुला मी तिकडे सुरक्षित पोचवतो. जिजाबाईंनी बापाला पुष्कळ दोष देऊन म्हटले, त्याच्याऐवजी मी तुमच्या हाती सापडले आहे. जे काही पारिपत्य करायचे ते मला करा. मला माहेरी जावायचे नाही, मी इथेच राहणार. त्या मानी मुलीचा असा निर्धार पाहून जाधवांनी तिच्या रक्षणासाठी आपली काही लोके ठेवून पुढे कूच केले. शहाजीराजांनी विजापूर दरबारात वशिला लावून मोगलांच्या तावडीतून निजामशाही सोडवण्यासाठी सैन्याची कुमक मागितली. ती त्या सरकारने दिल्यावर राजांनी पुन्हा माघारी फिरून परिंड्याचा किल्ला व त्याच्या आसपासचा मुलूक काबीज केला व निजामशाहीशी पुनरपी सलोखा करून त्यास मोगलांच्या कचातून सोडवण्याचा बेत केला. परंतु निजामशहाने जाधवांशी विश्वासघात करून त्याला व त्याच्या मुलाला मारले. हे वर्तमान कळल्यावरून राजांनी आपला पूर्वीचा बेत सोडला व मुलूक काबीज करून स्वतंत्र होऊन बसावे असे योजले. त्यांनी संगमनेरापासून ते पुणे व अहमदनगरपर्यंत सगळा मुलूक व बालेघाट हाताशी घातला आणि शामगडास आपले ठाणे दिले. या सुमारास मोगल बादशाचा खान जहान लोदी नावाचा एक बलाढ्य सरदार बेदिल होऊन दक्षिणेत निजामशाहीच्या आश्रयास आला. त्याने मोगलांशी विरोध चालवला तेव्हा त्यास मराठी सरदारांनी मदत केली. शहाजीराजानेही त्याला चांगली कुमक दिली. पुढे शहाजहानने मोठ्या सैन्यानिशी दक्षिणेत येऊन लोदीचा पुरा मोड केला आणि ज्यांनी त्याला मदत केली त्यांचा नाशाला तो प्रवृत्त झाला. या मोठ्या संकटातून सुटण्यासाठी शहाजीराजे शहाजहानास शरण जाऊन त्याच्या पदरी सरदारकी पत्करून राहण्यास राजी झाले. मोगल बादशाला हेच पाहिजे होते.
राजांच्या शौरवीर्यादी गुणांची त्याला माहिती होती आणि निजामशाही बुडवण्याच्या कामी अशा बलाढ्य सरदाराचा पुष्कळ उपयोग होईल अशी त्यांची खात्री होती. त्याने राजांना मोठी मनसब दिली व जुन्नर, संगमनेर, बैजापूर वगैरे परगणे त्यांच्याकडे कायम केले. हे वर्तमान 1630 सालात घडले. पुढे शहाजहानने निजामशाहीचा मुख्य कारभारी फत्तेखान यांच्याशी तह करून त्यांच्याकडून मोठी खंडणी घेण्याचे ठरवले. हा फत्तेखान मोठ्या जहागिरीच्या लालचीने त्यांचा अंकित झाला आणि एका अल्पवयीन मुलास निजामशाहीच्या तख्तावर बसवून सगळा कारभार स्वतः चालवू लागला. मोगल बादशाने निजामशाहीवर आपला संपूर्ण शह बसवण्यासाठी फत्तेखानास जी जहागिरी दिली तिथला बराच प्रांत त्याने पूर्वी शहाजीराजास देऊ केला होता. म्हणून त्यास मोठा राग येऊन त्यांनी मोगलाची नोकरी सोडून पुन्हा विजापूर दरबाराकडे धाव घेतली आणि त्यास असे सांगितले की निजामशाहीत फारच बेबंदाई झाली आहे. म्हणून त्या शाहीच्या अंमलातला मुलूक काबीज करणे फार सोपे झाले आहे. तरी मला फौजेची कुमक द्या तर मी तो मुलूक काबीज करून देतो. ही त्यांची मसलत पसंत वाटून आदिलशहाने त्याच्या ताब्यात फौज दिली. ती घेऊन राजाने दौलताबाद किल्ल्यास वेढा देण्याचे ठरवले. हे वर्तमान फत्तेखानास कळताच त्याने मोगलांची मदत मिळवली आणि त्याच्याच सरदाराने शहाजीराजास वाटेत अडवले व त्यांच्याशी लढून त्यास मागे हटवले. मग त्याने दौलताबादेच्या किल्ल्यापाशी आपल्या सैन्याचा तळ दिला. इकडे शहाजीराजांनी पाहिले की मोगलांच्या प्रबळ सैन्यापुढे आपला निभाव लागणार नाही, म्हणून त्यांनी फत्तेखानाशी भेद करून त्यास अनुकूल करून घेतले आणि त्याने मोगल सैन्यावर किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरू केला. हा असा दगेखोरापणा पाहून मोगल सरदाराला छेव आला आणि त्याने किल्ल्यास बळकट वेढा देऊन शेवटी तो हस्तगत केला. शहाजीराजांनी बाहेरून मोगल सैन्यावर पुन्हा पुन्हा छापे घातले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. फत्तेखान शेवटी बादशाह शरण गेल्यावरून त्याने त्याला काही वार्षिक वेतन ठरवून स्वस्थ बसावयास लावले आणि जो अल्पवयीन मुलगा त्याने निजामशाही तख्तावर बसवला होता त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवून त्या शाहीचा सगळा मुलूक आपल्या ताब्यात घेतला. हे वर्तमान 1633 साली घडले. या धामधुमीच्या वेळी आपल्या चरित्रनायकावर एक जीवावरचे संकट आले होते. माता जिजाबाई त्यास घेऊन बैजापूर येथे राजांच्या आज्ञेवरून राहत होते. मोगलांचा वेढा पडला असता शहाजीराजे त्यांच्यावर वेळोवेळी हल्ले करून त्यास हैराण करू लागले. तेव्हा त्यांचा सूड उगवण्यासाठी मोगलांचा सेनापती मोहब्बत खान याने जिजाबाईला तिच्या मुलासह पकडून आणले. त्यांचा त्याने नाश केला असता, परंतु मोगलाच्या त्या लष्करीत लखुजी जाधवांचा भाऊ जगदेवराव हा होता. त्याने खानापाशी अशी रदबदली केली की शहाजीराजे यांचे आमच्या घरांशी वाकडे आहे. या वैमनस्यामुळे त्यांनी जिजाबाईस व तिच्या मुलास सोडून दिले आहे. 2-3 वर्षापूर्वी मोहिल यांची कन्या तुकाबाई हिच्याशी विवाह केला आहे. यामुळे तर जिजाबाईचा व त्यांचा पूर्ण बेबनाव झाला आहे. यास्तव त्यांना पकडून कैद केल्यास शहाजीराजास काहीच वाटणार नाही. आमच्या घराण्याची मात्र यामुळे इज्जत घेतल्यासारखे होणार आहे. हे त्यांचे म्हणणे खानास बरेच वाटून जिजाबाईस त्यांनी त्यांना जाधवाच्या स्वाधीन केले आणि त्यांनी तिला शहाजीराजांच्या ताब्यातील कोंढाणा किल्ल्यात सुरक्षितपणे नेऊन ठेवले. दौलताबाद घेण्याचा बेत फसवून निजामशाही मोगलांनी बुडवली तरी शहाजीराजे काही हातात झाले नाहीत. ते विजापूरकरांच्या सैन्याबरोबर माघारी न जाता भीमगड जो त्यावेळी त्यांच्या ताब्यात होता तेथे जाऊन त्यांनी लोकांची जमवाजमव केली आणि तिकडील मोगलांच्या ताब्यात गेलेला मुलूक परत काबीज करण्याचा धुमधडाका चालवला. त्यांनी याप्रमाणे निजामशाहीचा बहुतेक मुलूक आपल्या कब्जात घेतला. ही त्यांची धामधूम बंद करून त्यांनी परत मोगलांच्या लष्करात येऊन मिळावे म्हणून मोगल सरदारांनी त्यास मोठी लालच दाखवली, पण तिला त्यांनी भीक घातली नाही. परंतु त्यांना मोगलांच्या मोठ्या हल्ल्याची भीती असल्यामुळे त्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडे पुढीलप्रमाणे बोलणे लावले. मला सैन्याची व द्रव्याची कुमक कराल तर निजामशाही पुन्हा उभी करून बहिरी घराण्याचा झेंडा उभारितो. हे त्यांचे बोलणे त्या दरबारास कबूल होऊन त्यांना सगळ्या प्रकारचे सहाय्य केले आणि त्यांच्याकडून असा करार करून घेतला की त्यांनी निजामशाही वंशातील एखादा वारस पाहून गादीवर बसवावा व त्यांच्या वतीने निजामशाहीचा कारभार पाहावा. या कराराप्रमाणे राजाने मूर्तिजा नावाचा एक 10 वर्षाचा मुलगा श्रीवर्धन येथे नजरकैदेत होता त्यास सोडवून आणले व भीमगड येथे तख्ताची जागा करून त्याला तेथे इसवी सन 1633च्या सप्टेंबर महिन्यात ठेवले. शहाजीराजांचे हे धाडस व स्तुत्य हेतू पाहून निजामशाहीतील पूर्वीचे बहुतेक सरदार, जहागीरदार व देशमुख त्यास येऊन मिळाले.
जे कोणी सरदार त्यांना प्रतिकूल होते व जे स्वतंत्र होऊन बसले होते त्यास राजाने मोडून काढले. नंतर त्यांनी जुन्नर येथे निजामशाहीचे तख्त नेले. निजामशाहीचा गेलेला बहुतेक मुलूक काबीज करून राजाने निजामशाही तख्ताची पूर्ण स्थापना केल्याचे ऐकून शहाजहान बादशाने त्यांच्या पारिपत्यास मोठी फौज पाठवली. तिचा त्यांनी परिंडे येथे पूर्ण फडशा उडवून अहमदनगरातील मोगलांना खानदेशाकडे पिटाळून लावले आणि दौलताबादेपर्यंत मोगलांच्या मुलखात लुटालूट मांडली. मोगल बादशाने पुन्हा एक मोठे सैन्य राजांवर पाठवले, परंतु त्यासही त्यांनी चांगलेच खडे सारिले. हे यश त्यांना अर्थात आदिलशाहीच्या मदतीने मिळाले. हा असा आपल्या सैन्याचा 2 वेळा मोड करून शहाजीराजे निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामी यशस्वी झाले हे पाहून शहाजहानास पराकष्टाचा संताप आला आणि प्रचंड सैन्यानिशी तो दक्षिणेत उतरला. शहाजीराजांना विजापूरकरांचा पाठिंबा होता तो नाहीसा करण्याचा त्याने प्रथम प्रयत्न केला. त्यांच्याशी त्याने तहाचे बोलणे लावले, पण ते त्यांनी कबूल केले नाही. तेव्हा त्याने आपल्या सैन्याचे 4 भाग करून 2 आदिलशहाच्या मुलखावर पाठवले आणि 2 शहाजीराजांच्या ताब्यातल्या मुलखावर 2 बाजूनी पाठवले. अशा रीतीने शत्रूंनी दोन्ही बाजूंनी एकदम मारा सुरू केला तरी राजा यत्किंचितही डगमगले नाहीत. शत्रूंशी आढळ धैर्याने टक्कर देऊन शेवटपर्यंत लढावयाचे, भिवून हार जावायचे नाही असा निर्धार त्या वीरशील पुरुषांनी केला. या बिकट प्रसंगी राजाने आपले सर्व क्षात्रतेज प्रकट केले. त्यांचे अप्रतिम युद्धकौशल्य, विलक्षण रणवेग व पुरा गनिमिकावा पाहून त्यांच्या कट्ट्या शत्रूंनी देखील तोंडात बोट घातले. मोगलांच्या सैन्यास त्यांनी पुष्कळ हैराण केले, परंतु त्यांचा जमाव मोठ्या असल्याकारणाने राजांच्या ताब्यातील बरेच किल्ले व ठाणे त्यांनी काबीज केली व शेवटी मोगलांच्या दोन्ही विभागांनी एकवट होऊन राजांना एक जागी गाठले. परंतु त्यांनी झुकांडी देऊन ते पार निघून गेले आणि विजापूरकरांचे कुमक मिळताच त्यांनी पुन्हा उलट खाल्ली व मोगलांच्या सैन्यावर छापे घालून व त्यांची रसद मारून त्यांना दानावरण मिळेनासे केले. त्यामुळे राजांशी सामना करण्याचा किंवा त्यांच्या पाठीस लागण्याचा आवाक त्यांना उरला नाही. याप्रमाणे शहाजीराजे वटणीस येत नाहीत असे पाहून त्यांना कुमक करणारे जे विजापूरकर त्यांच्या राज्यात मोगल सरदारांनी शिरून जिकडे तिकडे धुमाकूळ उडवून दिला. तेव्हा आदिलशाने घाबरून जाऊन त्यांच्याशी तह करून त्यास प्रतिवर्षी 12 लक्ष होऊन खंडणी देण्याचे कबूल केले आणि शहाजीराजे लढाई सोडून देऊन मोगल बादशाह शरण गेले नाहीत तर त्यास आदिलशहाने आपल्या राज्यात थारा देऊ नये. या तहात आदिलशहाला निजामशाहीचा बराच प्रांत मिळाला. हा तह 1636 साली झाला. हा असा विजापूरकरांचा आधार तुटला तरी शहाजीराजाने धीर सोडला नाही. मोगलांशी शेवटपर्यंत लढण्याचा त्यांनी निर्धार केला, पण शत्रूंच्या प्रचंड सैन्यापुढे त्यांचा तग निघेना. त्यात आणखी विजापूरकरांनी मोगला सैन्याची मदत दिली आणि त्यांनी त्यांच्या ताब्यातले किल्ले व ठाणे भराभर काबीज केली. तेव्हा शेवटी नाईलाज होऊन राजे माहुलीच्या किल्ल्यावर आपली सगळी फौज जमवून राहिले. त्या किल्ल्यास मोगलांनी वेढा दिला. तो उठवण्याचे सामर्थ्य राजांना राहिले नाही, म्हणून त्यांनी शहाजहान बादशाहशी तहाचे बोलणे लावले आणि आपणास बादशाह क्षमा करीत असला तर त्याच्या नोकरीस राहण्याचा आपण तयार आहोत असे त्यांना सांगून पाठवले. शहाजहानने त्यांचे हे म्हणणे कबूल केले नाही, पण त्यांना विजापूरकरांच्या आश्रयाने राहण्यास आपली हरकत नाही असा उलट निरोप पाठवला. यावरून राजाने माहुलीच्या किल्ल्यावर जो बालराजा निजामशाही तख्तावर बसला होता त्याला मोगलांच्या हवाली करून आपल्या लोकांनीशी विजापूरकडे प्रयाण केले. हे वर्तमान 1637 साली घडले. शहाजीराजांची आदिलशाहीतील नोकरी. शहाजीराजांना आदिलशाने मोठ्या इतमानाने आपल्या पदरी ठेवून घेतले. असा कर्तृत्ववान, शूर, धाडसी व चतुर योद्धा लाभल्याबद्दल त्यास आनंद वाटला. राजांची सगळी जहांगीर मोगलांशी केलेल्या तहाप्रमाणे आदिलशाच्या हाती आली होती. त्यापैकी पुणे व सुपे हे परगणे त्याने राजाकडे जहागिरीदाखल कायम केले. या जहागिरीची व्यवस्था पाहण्याचे काम त्यांनी दादाजी कोंडदेव नावाच्या एका हुशार व विश्वासू ब्राह्मणास सांगितले आणि तिच्या रक्षणासाठी 1000 स्वार ठेवून दिले. पुढल्या वर्षी आदिलशाने त्यास रणदुल्ला खानबरोबर कर्नाटकात आपली सत्ता बसवण्यासाठी रवाना केले. तिकडे त्यांनी 2-3 वर्षे लढाया करून अक्कलकोट, बागलकोट, कोल्हार, बेंगळूर, बाळापूर व शिर्टे हे परागणे काबीज केले. या मोहिमेत शहाजीराजाने मोठी पराक्रमाची कामे केल्याबद्दल आदिलशाची त्याच्यावर अधिकच मर्जी बसली आणि कर्नाटकात त्याने काबीज केलेले सगळे परागणे त्यांना जहागीर करून दिले
आणि महाराष्ट्रात इंदापूर, बारामती व मावळ हे प्रांत परगणे त्यांच्या जहागिरीस जोडले. याशिवाय आणखी कराड प्रांतातील 22 गावांचा देशमुखीची सदन त्याने त्यांना करून दिली. नंतर काही दिवसांनी आदिलशहाने कर्नाटक व द्रविड या प्रांताचा नीट बंदोबस्त व व्यवस्था लावण्यासाठी शहाजीराजांना त्या प्रांताची सुभेदारी देऊन तिकडे पाठवले. राजाने तिकडची सगळी बेबंदशाही मोडून टाकून सुव्यवस्था लावली. महाराष्ट्रातील काही हुशार ब्राह्मण तिकडे नेऊन जमावबंदीची वगैरे नवीन पद्धत सुरू केली आणि तिकडील लोकांशी न्यायाने व ममतेने वागून त्यांचा लोभ संपादिला. आदिलशहाचे तिकडील बरेचसे उत्पन्न वाढून ते त्याला नेमाने पावते करण्यास ते कधी कसूर करीत नसत. या कारभारात त्यांनी आपलाही बराच फायदा करून घेतला. तिकडील तंजावर व त्रिचन्नापल्ली हे नवे मुलूक त्यांनी काबीज केले. ते आदिलशहाने त्यांच्याकडे जहागिरी दाखल ठेवले. याप्रमाणे आदिलशहाची सुभेदारी पत्करून शहाजीराजाने आपल्या अंगच्या शौरवीर्यादी अप्रतिम गुणांचा योगाने कर्नाटकात आपले वर्चस्व चांगल्या प्रकारे स्थापित केले आणि आदिलशहाचा पूर्ण विश्वास संपादन केला. यावेळी राजांच्या मनात कर्नाटकात स्वतंत्र राज्य स्थापनाचा विचार येणे स्वाभाविक होते, परंतु तसे करण्याचा घाट घातल्यास आपणाला यश येणे शक्य नाही असे वाटून ते असल्या धाडसाला प्रवृत्त झाले नाहीत असे दिसते. त्यांचा असा मानस होता हे सिद्ध करण्यास बराच पुरावा आहे. उदाहरणार्थ, ते सुभेदारीच्या हुद्द्यावर असता त्यांच्या हातचे सनदा वगैरे जे दस्तऐवज लोकांकडे अद्याप आढळतात, त्यावर वरिष्ठ सरकारच्या वतीने वगैरे आशयाचा जो मायना नेहमीच्या पद्धतीस अनुसरून असावायचा, त्याच्याऐवजी शहाजीराजे भोसले यांच्या दरबारातून असा उल्लेख आढळतो. दुसरा मोठा पुरावा असा की शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखात धामधूम केली तेव्हा त्यांनी शहाजीराजांचीच फूस असली पाहिजे अशी शंका येऊन आदिलशहाने त्यांना असा जरबेचा हुकूम पाठवला की तुम्ही आपल्या पुत्राच्या बेबंद वर्तनास आळा घालून त्याचा योग्य बंदोबस्त करा. त्यावर राजाने त्यांची अशी समजूत केली की मी माझ्या पूर्वीच्या बायकोचा व त्या मुलाचा कधीच त्याग केला असून दुसरे लग्नही केले आहे. सरकारनेच त्यांचा वाटेल त्या रीतीने बंदोबस्त करावा. या ओढवाळवीच्या जबाबाचे खरे इंगित असे होते की आपला मुलगा जे धाडसाचे काम करीत आहे ते आपल्या इष्ट उद्देशाच्या सिद्धीस अनुकूल आहे असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांच्या अल्लड वर्तनास आळा घालण्यास ते प्रवृत्त झाले नाहीत आणि आपल्यावरचा वहीम कसाबसा उडवून ते नामनिराळे झाले. पुढे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची बंडाळी बेसुमार वाढत चालली आणि शहाजीराजेही कर्नाटकात स्वतंत्र होण्याचा बेत करीत असून त्यासाठी साधन सामग्री जमवत आहेत असा आदिलशहास पूर्ण वहीम झाला आणि त्याने राज्यात शासन करण्याचा निश्चय करून त्यांना पकडून आणण्याचे काम आपल्या एका मुसलमान सरदारास सांगितले. राजांवर उघड हल्ला करून पकडण्याची ताकद त्यांना नव्हती. त्याने बाजी घोरपडे मुधोळकर नावाच्या एका सरदाराला राजांना युक्तिप्रयुक्तीने पकडून आणण्याची कामगिरी सांगितली. घोरपड्यांच्या राजांशी स्नेहसंबंध होता. त्याने त्यांना मेजवानीस म्हणून आपल्या घरी बोलावले आणि तेथे दग्याने पकडून विजापुरास रवाना केले. तेथे त्यांना भिंतीत चिनून ठार मारण्याची दहशत आदिलशहाने घातली. ती अर्थात अशा हेतूने की त्यांना आपल्या बेकायद पुत्राचा योग्य बंदोबस्त करावा, परंतु त्याचा तो हेतू शिवाजी महाराजांनी मोगल बादशाहाशी संधान बांधून सिद्धीस जाऊ दिला नाही आणि आदिलशहाला राजांना त्यावेळी काही एक उपाय करता आला नाही. त्याने त्यांना विजापुरात 4 वर्षे नजरकैदेत ठेवले होते. एवढ्या अवधीत राजांनी दरबारातील लोकांना वश करून घेऊन आपल्यावरचा वहीम साफ उठवला आणि कर्नाटकाची सुभेदारी व आपली तिकडील सगळी जहागिरी पुन्हा मिळवून ते परत तिकडे गेले. जातेवेळी त्यांनी महाराजांना असा निरोप पाठवला की तुम्ही माझे खरे पुत्रे असाल तर घोरपड्याला चांगले शासन कराल. वडिलांच्या या आज्ञेप्रमाणे वागण्याची संधी महाराजांना पुढे 1661 सालात आली. या साली हा भाजी घोरपडे आदिलशहाच्या हुकमावरून वाडीच्या सावंतांना महाराजांशी लढण्याच्या कामी मदत करण्यासाठी दक्षिणेत येऊन प्रथम आपल्या जहागिरीच्या गावी गेला असता महाराजांनी त्याच्यावर अकस्मात हल्ला करून त्याला व त्याच्या सगळ्या लोकांना व नातलगांना ठार केले. यानंतर राजे कर्नाटकात शेवटपर्यंत मोठ्या सावधगिरीने वागले. तिकडे त्यांनी आदिलशहाचा अंमल अधिकाधिक दृढ करण्याची कामगिरी उत्तम प्रकारे बजावल्याबद्दल त्यांच्या त्या दरबारात मानमरातब फारच वाढला. इकडे शिवाजी महाराजांनी विजापूरकरांशी काही वेळ तह झाल्यामुळे
आपल्या पराक्रमी सत्पुत्राची भेट घेण्याची ही चांगली संधी आहे असे राजाच्या लक्षात येऊन त्यांनी महाराष्ट्रात जाण्याविषयी आदिलशहाकडे परवानगी मागितली. ती त्याने अशा अटीवर दिली की त्यांनी काम संपताच पुन्हा परत आले पाहिजे. तिकडे आपल्या पुत्राशी मिलाफी होऊन राहता कामा नये. याप्रमाणे शहाजीराजाने महाराष्ट्रात येऊन आपल्या सत्पुत्राची भेट घेतली. महाराजांनी त्यांचा परमपूज्य बुद्धीने व अत्यादरपूर्वक सन्मान केला. असे सांगतात की महाराज त्यांना पायाने समोर गेले आणि त्यांना पालखीत बसवून त्यांची जोडे घेऊन आपण पालखीबरोबर चालले आणि त्यांना आग्रासनी बसवून आपण त्यांच्यापाशी नम्रभावाने उभे राहिले. त्यांची ती पितृनिष्ठा, नम्रता व संपादन केलेली दौलत पाहून राजांना अतिशय समाधान वाटले. महाराजांनी त्यांना अशी आग्रहाची विनंती केली की आपण आता अशा उतारवयात यौवनाची ताबेदारी पत्करून उरलेले आयुष्य त्यांच्या सेवेत घालवण्याचे इष्ट नाही. आपण इकडे राहून मी संपादलेले सगळ्या दौलतीचे मालक व्हावे व मजकडून सेवा घ्यावी. यास राजांनी असा जबाब दिला की मी जी कर्नाटकात जहागिरी संपादिली आहे ती तुमच्या लोभास्तव घालवणे बरोबर नाही. मी तुमच्याकडे राहिलो तर आदिलशहा ती खात्रीने जप्त करील आणि तिकडे आदिलशहाचे बळ वाढेल. अशी त्यांची समजूत घालून राजे कर्नाटकात परत आले. परंतु तिकडे ते फार दिवस जगले नाहीत. महाराष्ट्रातून परत आल्यावर ते 2 वर्षांनी निवृत्तले. ते एके दिवशी बंदेकीर नावाच्या गावी शिकारीस गेले असता सश्याची पारद उठून त्यांनी आपला घोडा त्याच्या मागे लावला. धावता धावता भेंडाळीत घोड्याचा पाय अकडून ते खाली पडले व छातीवर घोड्याचा पाय पडून त्या धक्क्याने त्यांचे तेथेच प्राणोत्क्रमण झाले. हे वर्तमान 1664 साली घडले. ते त्या जागी मरण पावले. तेथे त्यांची छत्री बांधली व आदिलशहाकडून सनद आणून त्या गावचे उत्पन्न तिच्या खर्चास लावून दिले. शहाजीराजास एकंदर 3 औरस पुत्र होते. त्यापैकी वडील पुत्र संभाजी राजे दौलताबादेस असताना हा जिजाबाईंच्या उदरी सन 1623 झाला. त्याच्यावर राजाचे फार प्रेम असून तो नेहमी त्यांच्याबरोबर असे. हा सन 1653 कनकगिरीच्या लढाईत तोफेचा गोळा लागून मरण पावला. त्याच्या मृत्यूमुळे राजांना पराकाष्ठेचे दुःख झाले. कनकगिरीच्या संस्थानकाच्या पारिपत्यासाठी त्यांनी त्याला फौज देऊन पाठवले होते. तेथे त्याचा असा अंत झाला म्हणून संतप्त होऊन त्यांच्यावर जातीने हल्ला करून त्या संस्थानिकाचा पुरा धुवा त्यांनी उडवला. या कलहात विजापूरकरांचा सरदार अफझल खान यांचे त्या संस्थानिकाला साहाय्य असल्याचे राजांना कळून आले. परंतु त्याचे शासन करण्यास प्रवृत्त होणे धोक्याचे आहे असे वाटल्यावरून त्याच्या वाटेस ते गेले नाहीत. परंतु पुढे लवकरच या संभाजीचा धाकटा बंधू त्या अफझलखानाचा सूड घेणार होता. हे शहाजीराजांच्या स्वप्नेही त्यावेळी आले नाही. राजांचा दुसरा औरस पुत्र अर्थात आमचे प्रौढ प्रताप चरित्रनायक. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सन 1627 झाला. या किल्ल्यावर जिजाबाई कशा येऊन राहिल्या होत्या ते मागे सांगितलेच आहे. राजाने सन 1630 मोहित्यांची तुकाबाई हिच्याशी विवाह केला होता. तिच्या पोटी त्यांना एकच मुलगा झाला. त्यांचे नाव व्यंकोजी. हा सन 1631 झाला. या मायलेकांना राजांनी चंदावर प्रांतात नेऊन ठेवले होते. महाराष्ट्रातील आपल्या पराक्रमी पुत्राची मोठी दौलत व त्यांची व्यवस्था पाहून गेल्यावर राजाने या व्यंकोजीस जवळ बोलावून येणेप्रमाणे बोध केला. तुमचे वडील बंधू शिवाजीराजे यांनी जवानमर्द करून नवे राज्य संपादिले आहे. तुम्ही आमच्या इकडील दौलतीचे मालक आहात. आमचे काका विठोजीराजे व आमचे बंधू शरीफजीराजे यांच्या कुटुंबाचे तुम्ही चालवावे. प्रजापालन यथान्याय करून राज्यकारभार चालवावा. तुमचे वडील बंधू शिवाजीराजे यांनी तर सर्व पृथ्वीला आक्रमण करण्याचा प्रचंड उद्योग आरंभला आहे. ईश्वर कृपेने त्यांचे मनोरथ पूर्ण झाले तर ते सर्वांचे संगोपन करतीलच. परंतु त्यांच्यावर कदाचित प्रसंग आला तरी आम्ही इकडील दौलतीचा आदिलशहाकडून इतलल्ला तोडून घेतला आहे. ही दौलत तुम्ही दोघांची आहे. सांप्रत या दौलतीचे रक्षण तुम्ही हुशारीने करावे. तुम्ही माझे आवडते पुत्र असून पराक्रमी शिवाजीराजांचे बंधू आहात हे ध्यानात ठेवा. पदरी 4 विश्वासू माणसे आहेत. त्यांच्या विचाराने चालल्यास तुमचे कल्याण होईल.